मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण आज आपण एक अशी बाईक बघणार आहोत जिची संपूर्ण जगभरात अतिशय आतुरतेनं वाट पाहिली जात होती. मी बोलतोय नुकत्याच जगासमोर आलेल्या नवीन 2027 KTM 790 ड्यूक बद्दल. KTMने आपल्या या सगळ्यात फेमस नेकेड स्पोर्ट्स बाईक वरून अखेर पडदा उठवलाय आणि ट्रस्ट मी, ही बाईक आता पूर्वीपेक्षा फास्टर, हलकी आणि हायटेक झाली आहे. तुम्ही जर स्पोर्ट्स बाईकचे फॅन असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या नवीन ड्यूक मध्ये कंपनीने जे काही भन्नाट बदल केले ते तुम्हालाही नक्की आवडतील. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया या बाईकच्या डिझाईन आणि लुक्स पासून. मित्रांनो, नवीन 2027 KTM 790 ड्यूकचं डिझाईन पाहता क्षणी प्रेमात पाडणार आहे. कंपनीने या बाईकला लॉन्च झाल्यापासून आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अपडेट दिलाय. या बाईकचा लुक आता आधीपेक्षा खूप जास्त अग्रेसिव्ह करण्यात आलाय. समोरच्या बाजूला तुम्हाला एक नवीन आणि अगदी शार्प डिझाईन असलेला LED हेडलाइट पाहायला मिळतो, जो रात्रीच्या वेळी अतिशय उत्कृष्ट विजिबिलिटी देतो, पण बाईकला एक मीन लुक देखील देतो. यासोबतच जास्त शार्प बॉडी पॅनल्स, एक मोठं फ्रंट फेअरिंग आणि पूर्णपणे नवीन डिझाईन केलेला फ्युएल टँक या गाडीला देण्यात आलाय. या सगळ्या बदलांमुळे ही बाईक रस्त्यावरून जाताना पूर्वीपेक्षा खूपच जास्त दमदार, मस्क्युलर आणि स्पोर्टी दिसते. आता वळूया या बाईकच्या हार्टकडे, म्हणजे तिचं इंजिन आणि परफॉर्मन्स. इंजिनच्या बाबतीत KTM वर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि या बाईक मधून देखील त्यांनी हीच विश्वासार्हता कायम ठेवली आहे. नवीन 790 ड्यूक मध्ये तुम्हाला तेच दमदार 790cc चं LC8C पॅरलल ट्विन इंजिन मिळतं. पण मित्रांनो, हे इंजिन आता नवीन युरो 5+ इमिशन नॉर्म्स नुसार पूर्णपणे अपडेट करण्यात आलंय, त्यामुळे ते पर्यावरणासाठी देखील अनुकूल आहे. हे पॉवरफुल इंजिन तब्बल 105 हॉर्स पॉवरची जबरदस्त ताकद निर्माण करतं. सोबतच काही देशांमध्ये या बाईकचं थोडं कमी पॉवर असणारं 95 HP वालं व्हर्जन सुद्धा अवेलेबल केलं जाणार आहे. जरी इंजिनच्या मूळ रचनेत खूप मोठे बदल केले नसले तरी कंपनीने यात एक पूर्णपणे नवीन एक्झॉस्ट सिस्टीम आणि मफलर दिलाय. यामुळे बाईकचा परफॉर्मन्स तर सुधारतोच, पण त्याबरोबरच KTMचा जो एक खास रॉ आणि थ्रिलिंग असा आवाज आहे, तो आता ऐकायला आणखी भारी वाटणार आहे. मित्रांनो, एक स्पोर्ट्स बाईक चालवताना रायडरचा कम्फर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आणि KTMनं यावेळी याच गोष्टीवर सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलंय. 2027च्या मॉडेलमध्ये तुम्हाला एक नवीन हँडल बार, पूर्णपणे नवीन डिझाईन केलेली सीट आणि रायडर तसंच मागं बसणाऱ्या पिलियनसाठी अपडेटेड फुटपेक्स मिळतात. या सगळ्या बदलांमुळे बाईकची रायडिंग पोझिशन आता जास्त नॅचरल आणि कम्फर्टेबल झाली आहे. म्हणजे आता जर तुम्ही या बाईकवर लॉंग राईडसाठी गेला तरीही तुम्हाला पूर्वीसारखा थकवा अजिबात जाणवणार नाही. पण मित्रांनो, या सगळ्यात सगळ्यात आश्चर्यकारक आणि खास गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे या बाईकचं वजन. नवीन 790 ड्यूक आकाराने पूर्वीपेक्षा मोठी दिसत असली तरी कंपनीने या बाईकचं वजन 2 किलोंनी कमी केलंय. साध्य करण्यासाठी KTMनं नवीन सब फ्रेम, नवीन ट्रिपल क्लॅम्प्स आणि फ्युएल टँकमध्ये वजनाने हलक्या साहित्याचा वापर केलाय. हलकं वजन आणि जास्त पॉवर यामुळे या बाईकचा पॉवर टू वेट रेशिओ खऱ्या अर्थानं एक नंबर झालाय. कोणती फास्ट बाईक तेव्हा सुरक्षित असते जेव्हा तिचं ब्रेकिंग आणि सस्पेन्शन उत्तम असतं. नवीन 2027 KTM 790 ड्यूक मध्ये सगळ्यात मोठा तांत्रिक बदल याच ब्रेकिंग सिस्टीम मध्ये पाहायला मिळतो. या बाईक मध्ये आता नवीन WP ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा नवीन रेडियल ब्रेक सेटअप पूर्वीपेक्षा खूप जास्त मजबूत ब्रेकिंग पॉवर देतो. याचा अर्थ असा की तुम्हाला ब्रेक लिव्हरवर कमी ताकद लावावी लागेल आणि तरीही तुम्हाला बाईकवर उत्कृष्ट आणि अचूक नियंत्रण मिळेल. सस्पेन्शन बद्दल सांगायचं तर पुढे 43 mm चे WP Apex USD म्हणजे अपसाइड डाऊन फोर्क्स आणि मागच्या बाजूला WP Apex मोनोट्यूब शॉक ऑब्झर्वर देण्यात आले. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सस्पेन्शन आपल्या सोयीनुसार ऍडजस्ट करण्यासाठी यात एक नवीन 5 क्लिक ऍडजस्टमेंट डायल दिलाय, ज्यामुळे तुम्ही रस्त्यांच्या कंडिशननुसार सस्पेन्शन स्वतः अगदी सहज सेट करू शकता. टेक्नॉलॉजी आणि इतर फीचर्सच्या बाबतीत ही बाईक मागे नाहीये. रस्त्यावर उत्तम ग्रिप आणि हँडलिंग मिळावी म्हणून आता या बाईकमध्ये पिरेली डियाब्लो रॉसो 4 हे प्रीमियम टायर स्टँडर्ड म्हणून दिले जाणार. हाय स्पीड मध्ये बाईक स्टेबल राहावी आणि हँडलिंग सुरक्षित असावी यासाठी यात WP स्टिअरिंग डॅम्पर देखील देण्यात आलंय. इलेक्ट्रॉनिक सूट मध्ये रेन, स्पोर्ट्स, स्ट्रीट आणि ट्रॅक असे 4 राईड मोड्स आहेत. अँटी व्हीली कंट्रोल, लॉन्च कंट्रोल आणि स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल स्टँडर्ड आहे. एक ट्रॅक पॅक मिळतो जो ऑप्शनल आहे. त्यात ट्रॅक मोड, लॉन्च कंट्रोल, थ्रॉटल रिस्पॉन्स ऍडजस्टमेंट, अँटी व्हीली ऍडजस्टमेंट आणि लॅप टायमर मिळतो. टेक पॅक मध्ये ट्रॅक पॅकच्या सगळ्या गोष्टी आणि सोबतच मोटर स्लीप रेग्युलेशन, क्विक शिफ्टर प्लस आणि क्रूज कंट्रोल मिळतं. एक महत्त्वाचा बदल म्हणजे KTMने रायडर्सच्या फीडबॅकवर लक्ष ठेवून डेमो मोड काढून टाकलाय. म्हणजे आता ज्या फीचरसाठी पैसे दिले ते थेट अवेलेबल होतात. आधी वापरून बघायचं आणि मग खरेदी करायचं, हे जुनं मॉडेल आता बंद होणार आहे.
लॉन्चिंग बद्दल बोलायचं झालं तर जागतिक बाजारात जुलै 2026च्या शेवटी ही बाईक डीलरशिपवर पोहोचेल. पण केटीएम इंडियानं अद्याप ही बाईक भारतात आणायची पुष्टी केलेली नाहीये. भारतात जर ती आली तर अंदाजे फेब्रुवारी 2027 पर्यंत येऊ शकते आणि अपेक्षित किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते. युके मध्ये किंमत सध्याच्या मॉडेल इतकीच म्हणजे 8,000 पाऊंड राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ही बाईक सुमारे $10,000 मिळते. भारतात आली तर ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765, कावासाकी Z900 आणि यामाहा MT-07 यांच्यासोबत ही स्पर्धा करेल. बाकी तुम्हाला ही नवीन 2027 KTM 790 ड्यूक कशी वाटली? हिचे हे नवीन लुक्स आणि फीचर्स तुम्हाला आवडले का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.